येणारा हा फेब्रुवारी महिना हा काही राशींसाठी फार महत्वाचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या 3 राशींना खूप चांगल्या अपॉर्च्युनिटी, खूप धनसंपत्तीचा आणि चांगल्या गोष्टीचा योग येत आहे. आता कुठल्या राशी आहेत त्या आहेत मेष राशी, वृश्चिक राशी आणि मकर राशी. या राशींना बघायला मिळतं की येणारा जो काळ आहे त्यामध्ये बुध ग्रह, शुक्र ग्रह आणि राहू ग्रह या त्रिग्रही ग्रह एकत्र आल्या कारणाने त्रिग्रही योग निर्माण होतोय. आता मेष राशीमध्ये हे 11व्या घरामध्ये मिळणार आहे, त्यामुळे या योगाला खूप चांगला योग मानला जातो. कारण बुध ग्रह हा वाणीला दाखवतो, बुध ग्रह हा व्यवसायाला दाखवतो, शुक्र ग्रह हा लक्झरी, मनी, धनसंपत्ती या सगळ्या गोष्टींचाच आहे आणि राहू तर मायावी आहे. त्यामुळे जेव्हा हे 3 ग्रह एकत्र बसणार आहेत तेव्हा तुम्हाला खूप चांगल्या गोष्टी पाहायला मिळतील. धनसंपत्ती रिलेटेड तर खूप चांगले योग येणार आहेत. त्यामुळे याचा वापर करा, या गोष्टी नीट समजून घ्या. माहिती देत आहे याही करा, कारण मेष राशीमध्ये 11व्या घरामध्ये म्हणजेच धनसंपत्ती इन्कमच्या घरामध्ये बसणार आहे. तर यासाठी तुम्हाला खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटी येणार आहेत. त्याचबरोबर मकर राशीमध्ये 2ऱ्या घरामध्ये होणार आहे. 2रं घर सुद्धा धनसंपत्तीसाठी मानलं जातं. त्यामुळे तुम्हाला नवीन ऑपॉर्च्युनिटी, काही तुमचे अडकलेले पैसे याही तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे नक्कीच या संधीचा वापर करा आणि चांगल्या गोष्टी करा. वृश्चिक राशीच्या 4थ्या घरामध्ये होता, तर 4थ्या घरामध्ये आल्या कारणाने तुम्ही घराचे योग, गाडी घ्यायचे योग याही गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. अचानक पैशाचा लाभ सुद्धा पाहायला मिळेल. त्यामुळे नक्की या 3 राशींनी फायदा घ्या. नीट विचार करून तुम्ही इन्व्हेस्ट करा. नक्कीच चांगल्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. बेस्ट ऑफ लक.